नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण बघणार आहोत घरगुती पद्धतीने फ्रूट्सचा जाम कसा बनवायचा याची रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे. हल्ली सर्वजण आपल्या मुलांना विकतचा जाम आणून खाऊ घालतात, त्यापेक्षा घरगुती व अतिशय सोप्या पद्धतीने तयार होणाऱ्या जामची रेसिपी मी आज तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग वळूया रेसिपीकडे. रेसिपीसाठी आपण गॅसवर कढई गरम करत ठेवून द्यायची आहे. त्यानंतर आपण घेतलेले फळ हे कढईत टाकून घ्यायचे आहे. याला शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. बघा, छान पद्धतीने शॅलो फ्राय झालेले आहे सगळे फळं. त्यानंतर आपण त्यात टाकणार आहोत साखर. साखर ही किती प्रमाणात टाकायची हे आपल्या अंदाजानुसार. बघा, साखर थोडी मेल्ट झाल्यानंतर आपल्याला हे मिश्रण मिक्सर जारमध्ये फिरवून घ्यायचे आहे. बघा, साखर अशा पद्धतीने वितळल्यानंतर आपल्याला हे सर्व मिश्रण मिक्सर जारमधून काढून घ्यायचे आहे. छान बारीक दळून घ्यायचे आहे. बघू शकता, आपण घेतलेले सगळे फळं हे आपण छान बारीक दळून घेतलेले आहे. आता ते आपण परत थोडा वेळ कढईत परतवून घेणार आहोत.